तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मेडिकल कलेक्शन या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत न्यूट्रिशन. आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की एका क्लासमध्ये आपल्याला पूर्ण न्यूट्रिशन जे आहे ते शिकायचं आहे. ठीक आहे. पूर्ण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे काही न्यूट्रिशनचे इम्पॉर्टंट पॉईंट असतील, जे काही व्हॅल्यूज असतील, जे काही मिनरल्सच्या व्हॅल्यू असतील, व्हिटॅमिनच्या असतील, कोणत्या पण व्हॅल्यू असतील, जे काही न्यूट्रिशनमध्ये जेवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ एकदम मन लावून ऐकायचा आहे, शांत ध्यान देऊन ऐकायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर न्यूट्रिशनचं आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन. ठीक आहे. इंट्रोडक्शनमध्ये सर्व गोष्टी येतील, त्याचे डेफिनेशन असेल, त्यानंतर त्याचे न्यूट्रिशनचे क्लासेस असतील, त्यानंतर त्याचे क्लासिफिकेशन असतील, सर्व गोष्टी आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आपण बघणार आहोत प्रोटीन्स. ठीक आहे. कोणकोणते प्रोटीन असतात आपल्या बॉडीसाठी, किती प्रोटीन इम्पॉर्टंट असतात, त्यानंतर 1 ग्रॅम प्रोटीन किती एनर्जी देतो, ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत लिपिडचे क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत फॅटी ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स नंतर आपण पाहणार आहोत कार्बोहायड्रेट, नंतर आपण पाहणार आहोत विटॅमिन्स, कोणकोणते विटॅमिन्स असतात, कोणत्या विटॅमिन्सच्या डिफिशियन्सीमुळं कोणते डिसऑर्डर्स होतात किंवा कोणते डिसीजेस होतात आणि कोणत्या विटॅमिनचा कोणता रिचेस्ट सोर्स आहे. आपण ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत मिनरल्समध्ये आपण नंबर ऑफ मिनरल्स पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, त्यानंतर सोडियम असेल, त्यानंतर पोटॅशियम, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जस्ट लाईक नंबर ऑफ मिनरल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर लास्टचा पॉईंट न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज. इंडिया. ठीक आहे. न्यूट्रिशनल डिफिशियन्सी म्हणजे कोणत्या न्यूट्रिशन डिफिशियन्सी म्हणतो, कोणता डिसऑर्डर्स होतो, आणि इंडियामध्ये कॉमन न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज कोणकोणते आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या न्यूट्रिशनच्या लेक्चरला. ठीक आहे. तर फर्स्ट बघा, न्यूट्रिशनचं फर्स्ट पॉईंट आहे इंट्रोडक्शनमध्ये फर्स्ट आहे डेफिनेशन. न्यूट्रिशनचे डेफिनेशन काय म्हणते, न्यूट्रिशन इज द सायन्स ऑफ फूड, म्हणजे हे फूडचं एक शास्त्र आहे, अँड इट्स रिलेशनशिप टू हेल्थ इज कॉल्ड एज न्यूट्रिशन. म्हणजे काय, न्यूट्रिशन हे फूडचं सायन्स आहे आणि फूडचं रिलेशनशिप कशाबद्दल, हेल्थबद्दल, या सर्वांची जे स्टडी करते त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रिशन. इट इज सायन्स ऑफ फूड अँड इट्स रिलेशनशिप टू हेल्थ इज कॉल्ड एज न्यूट्रिशन. त्यानंतर न्यूट्रिशनचे क्लासेस आहेत. न्यूट्रिशनचे मेनली 6 क्लासेस आपल्याला या ठिकाणी सांगितले आहेत. कोणकोणते, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल्स, विटॅमिन्स आणि वॉटर. ठीक आहे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल्स, विटॅमिन्स आणि वॉटर, एवढे 6 क्लासेस असतात न्यूट्रिशनचे. त्यानंतर न्यूट्रियंट्स 2 टाईपचे न्यूट्रियंट्स आपल्या बॉडीसाठी फार इसेन्शियल असतात. एक असते मॅक्रो न्यूट्रियंट. मॅक्रो म्हणजे काय, जे साईजमध्ये मोठे असतात. ठीक आहे. मॅक्रो म्हणजे काय, मोठे असणारे. आणि सेकंड वन इज मायक्रो न्यूट्रियंट. ठीक आहे. सेकंड वन इज मायक्रो न्यूट्रियंट्स. तर फर्स्ट आहे मॅक्रो न्यूट्रियंटमध्ये 3 असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स. ठीक आहे. मॅक्रो न्यूट्रियंट्स. त्यानंतर सेकंड वन आहे मायक्रो न्यूट्रियंट, म्हणजे लेस क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीसाठी जे इसेन्शियल असतात. ठीक आहे. लेस क्वांटिटीमध्ये जे इसेन्शियल असतात ते असतात विटॅमिन्स, अँड सेकंड वन इज मिनरल्स. ठीक आहे. न्यूट्रियंट्सचे 2 क्लासेस असतात, मॅक्रो न्यूट्रियंट. मॅक्रोमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, आणि मायक्रोमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स, जे की आपल्या बॉडीसाठी लेस क्वांटिटीमध्ये इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. हे झाले न्यूट्रियंट्स. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ फूड किंवा न्यूट्रियंट्सचं क्लासिफिकेशन किंवा फूडचं क्लासिफिकेशन. तर फूडचं क्लासिफिकेशन त्यांनी 3 बेसिसवरती केलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला 3 पण बेसिसवरचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. तर फर्स्ट आहे बेस्ड ऑन सोर्स ऑफ ओरिजिन, सेकंड आहे बेस्ड ऑन फंक्शन, अँड थर्ड वन इज बेस्ड ऑन केमिकल नेचर. ठीक आहे. फर्स्ट वन इज बेस्ड ऑन सोर्स, म्हणजे काय, जे फूड आयटम असेल किंवा न्यूट्रियंट्स असतील ते आपल्याला कोणत्या सोर्सकडून भेटायलेत.
त्याला म्हणतो आपण बेस्ड ऑन सोर्स ऑफ ओरिजिन. त्याच्यामध्ये 2 सोर्स आहेत. फर्स्ट आहे ॲनिमल ओरिजिन अँड सेकंड आहे प्लांट ओरिजिन. फर्स्ट वन इज ॲनिमल ओरिजिन अँड सेकंड वन इज प्लांट ओरिजिन. तर बघा, ॲनिमल ओरिजिन म्हणजे काय, जे फूड आयटम किंवा जे न्यूट्रिएंट्स आपल्याला ॲनिमल सोर्सकडून भेटतात, ॲनिमल्सकडून भेटतात, प्राण्याकडून भेटतात, त्याला आपण काय म्हणतो, ॲनिमल ओरिजिन. आणि याचे एक्झाम्पल आहेत मीट असेल, एग असेल, फिश, चीज, ETC. म्हणजे जे आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला ॲनिमलकडून भेटतात त्याला म्हणतो आपण ॲनिमल ओरिजिन फूड. अँड सेकंड आहे प्लांट ओरिजिन. प्लांट ओरिजिन म्हणजे काय, ज्या गोष्टी आपल्याला प्लांट्सकडून भेटतात. ठीक आहे, त्याला ते असतात प्लांट ओरिजिन. त्याच्यामध्ये सिरियल्स, पल्सेस, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स. ठीक आहे, हे झालं फर्स्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. त्यानंतर सेकंड आहे बेस्ड ऑन फंक्शन. ठीक आहे, म्हणजे काय, जे फूड किंवा न्यूट्रिएंट जे आहे किंवा जे फूड आयटम आहे त्याचं फंक्शन काय आहे, त्याच्यानुसार त्याचे 3 याच्यामध्ये क्लासिफिकेशन पडलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एनर्जी गिव्हिंग फूड, त्यानंतर प्रोटेक्टिव्ह फूड आणि थर्ड आहे बॉडी बिल्डिंग फूड. आता एनर्जी गिव्हिंग म्हणजे काय, ज्या फूड आयटमकडून आपल्या शरीराला एनर्जी भेटते. ठीक आहे, ज्या फूड आयटमकडून आपल्या शरीराला एनर्जी भेटते त्याला काय म्हणतो आपण, एनर्जी गिव्हिंग फूड. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट. ठीक आहे, CHO म्हणजे काय, कार्बोहायड्रेट आणि सेकंड वन इज फॅट. हे झालं फर्स्ट एनर्जी गिव्हिंग फूड. सेकंड आहे प्रोटेक्टिव्ह फूड. ठीक आहे, म्हणजे आपल्या बॉडीला ज्या फूडकडून प्रोटेक्शन भेटते ते असतं प्रोटेक्टिव्ह फूड. त्याच्यामध्ये एक्झाम्पल व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. ठीक आहे, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. आणि थर्ड वन आहे बॉडी बिल्डिंग, म्हणजे बॉडीच्या डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी, बॉडी बिल्ड करण्यासाठी जे फूड आयटम लागतात त्याला आपण बॉडी बिल्डिंग फूड असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे प्रोटीन्स. ठीक आहे, हे झालं सेकंड क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शन. त्यानंतर थर्ड आहे बेस्ड ऑन केमिकल नेचर. बेस्ड ऑन केमिकल नेचरमध्ये 5 टाईप पडतात किंवा 5 क्लासेस पडतात. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. ठीक आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. हे झालं फूडचं क्लासिफिकेशन. ठीक आहे, कशावर, बेस्ड ऑन ओरिजिन, सोर्स ऑफ ओरिजिन, बेस्ड ऑन फंक्शन आणि बेस्ड ऑन केमिकल नेचर. ठीक आहे, हे झाला फर्स्ट इंट्रोडक्टरी पॉईंट. आपल्याला सेकंड बघायचं आहे प्रोटीन्स. ठीक आहे, फर्स्ट जे सांगितला होता इंट्रोडक्शनचा पॉईंट आपण बघितला. त्यानंतर सेकंड बघायचं आपल्याला प्रोटीन्स. प्रोटीन्स बघा, प्रोटीन्स मीन्स फर्स्ट इम्पॉर्टंट, म्हणजे आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट असणारं जे आहे ते प्रोटीन. 20% ऑफ बॉडी वेट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादा 100 kgचा एखादा अडल्ट असेल, ठीक आहे, तर त्याच्या 20% जे काय बॉडी वेट आहे ते प्रोटीनमुळं असते. म्हणजे 100 किलोचा जर एखादा पर्सन असेल तर त्याच्या बॉडीचं 20 kg जी कंपोजिशन आहे ते असते प्रोटीनचं. ठीक आहे, 100 किलोचा जर एखादा व्यक्ती असेल तर त्याच्यात 20 किलो हे प्रोटीनच असतं. ठीक आहे, 20% ऑफ बॉडी वेट इन अडल्ट जे असते ते असतं प्रोटीन्स. त्यानंतर अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिड काय असतं, ऑल प्रोटीन्स आर मेड अप ऑफ स्मॉलर युनिट्स कॉल्ड अमायनो ॲसिड्स. म्हणजे काय, जर प्रोटीनला जर आपण ब्रेकडाऊन केलं तर त्याच्यापासून आपल्याला अमायनो ॲसिड भेटतात. ठीक आहे, जर आपण प्रोटीनला काय केलं, ब्रेकडाऊन केलं, त्याच्यापासून अमायनो ॲसिड भेटतात. आणि जेव्हा अमायनो ॲसिड, नंबर ऑफ अमायनो ॲसिड एकत्र येतात त्याच्यापासून काय म्हणतो, प्रोटीन बनत असतं. ठीक आहे, ऑल प्रोटीन्स आर मेड ऑफ स्मॉलर युनिट, म्हणजे प्रोटीनचं जे स्मॉलर युनिट असतं ते असते अमायनो ॲसिड. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट कळला. त्यानंतर सेकंड आहे अमायनो ॲसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन्स अँड द एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन डायजेशन. म्हणजे काय, प्रोटीनचा जे काय बिल्डिंग ब्लॉक आहे ते असतो अमायनो ॲसिड, म्हणजे नंबर ऑफ अमायनो ॲसिडपासून प्रोटीन बनतो. आणि जर प्रोटीनचा जर डायजेस्ट केलं तर त्याचा एंड प्रोडक्ट जो असतो ते असतो अमायनो ॲसिड्स. ठीक आहे, ह्युमन बॉडीमध्ये 24 अमायनो ॲसिड्स असतात. ठीक आहे, ह्युमन बॉडी कंटेन्स 24 अमायनो ॲसिड्स. ह्युमन बॉडीमध्ये 24 अमायनो ॲसिड्स असतात. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीमध्ये अमायनो ॲसिड असतात. एक असते इसेन्शियल अमायनो ॲसिड, एक असते सेमी इसेन्शियल अमायनो ॲसिड अँड थर्ड वन इज नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. ठीक आहे, कोणकोणते, इसेन्शियल अमायनो ॲसिड, सेमी इसेन्शियल अमायनो ॲसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. ठीक आहे, तर आपल्याला आपल्या एक्झामसाठी जे काय महत्त्वाचे असतील ते आहेत इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. ठीक आहे, जे असतात 9 इन नंबर. ठीक आहे, इसेन्शियल अमायनो ॲसिड 9 इन नंबर, सेमी इसेन्शियल 5 अँड नॉन इसेन्शियल 10. तर आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहे ते आहे ते इसेन्शियल अमायनो ॲसिड, हे असतात 9 इन नंबर. आणि ही 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे प्रायव्हेट टीम हॉल. ठीक आहे, प्रायव्हेट, PVT म्हणजे काय, प्रायव्हेटचा शॉर्ट फॉर्म असतो PVT, प्रायव्हेट, TIM टीम आणि हॉल. ठीक आहे, याच्यावर आपण हे 9
इसेन्शियल अमायनो ॲसिड लक्षात ठेवू शकतो. तर 9 कोणकोणते आहेत? फिनाइलामाइन, व्हॅलिन, ट्रिप्टोफॅन, थ्रिओनिन, आयसोल्युसिन, मिथिओनिन, हिस्टिडिन, ल्युसिन आणि लायसिन. हे जे काही 9 अमायनो ॲसिड आहेत ते इसेन्शियल अमायनो ॲसिड आहेत. ठीक आहे, हे झाले 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड. ह्या 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड आपल्याला पाठ करायचे आहेत. ठीक आहे, त्यासाठी मी ट्रिक सांगली तुम्हाला, प्रायव्हेट टीम हॉल. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इसेन्शियल अमायनो ॲसिड. त्याचे 4 पर्याय देतात. आपल्याला हे सर्व जर माहीत असले तर आपण ऑड वन आउट त्याच्यातला शोधू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला हे 9ला 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड पाठ करायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर हे तुम्ही रीड करून घ्या, सेमी इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला फंक्शन्स ऑफ प्रोटीन, म्हणजे प्रोटीनचं कार्य काय. ठीक आहे, फंक्शन्स ऑफ प्रोटीन. तर फंक्शन्स ऑफ प्रोटीनमध्ये बघा, बॉडी बिल्डिंग, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी टिश्यू. म्हणजे काय, आपली बॉडी बिल्ड करण्यासाठी, त्यानंतर बॉडीमध्ये जर एखादा डॅमेज झालं त्याला रिपेअर करण्यासाठी आणि बॉडी टिश्यूचं मेंटेनन्स करण्यासाठी प्रोटीन फार महत्त्वाचं असते. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे मेंटेन ऑफ ब्लड ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे जे आपल्या रक्ताचं ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी प्रोटीन महत्त्वाचं असते, प्रोटीनचं कार्य असते. त्यानंतर सिंथेसिस ऑफ सर्टन सबस्टन्स, म्हणजे सर्टन सबस्टन्सच्या सिंथेसिससाठी, लाईक हिमोग्लोबिन, इम्युनोग्लोबिलिन, क्लॉटिंग फॅक्टर्स, प्लाझ्मा प्रोटीन, ETC. एवढ्या सबस्टन्सच्या सिंथेसिससाठी प्रोटीन हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर सप्लाय 10 to 15% ऑफ टोटल एनर्जी रिक्वायरमेंट. म्हणजे आपल्या बॉडीला फॉर एक्झाम्पल 100% एनर्जी जर लागत असेल तर त्याच्यातली 10 to 15% एनर्जी कोण देतं? प्रोटीन्स देतं. ठीक आहे, आणि 1 ग्रॅम प्रोटीन 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, त्यानंतर प्रोटीन रिक्वायरमेंट, म्हणजे आपल्या बॉडीला दररोज प्रोटीन रिक्वायरमेंट किती लागते, ह्या गोष्टी आपण आता बघू. ठीक आहे, तर बघा प्रोटीन रिक्वायरमेंट. तर ICMR रिकमेंडेडनुसार 1 ग्रॅम पर kg पर डे फॉर अडल्टसाठी. फॉर एक्झाम्पल एखादा अडल्ट व्यक्ती असेल तर अडल्ट व्यक्तीला 1 ग्रॅम पर kg एवढं प्रोटीन लागतं. ठीक आहे, जर आपण अवरेज अडल्ट जर कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल 60 किलो जर एखादा व्यक्ती असेल, अवरेज अडल्ट असेल, तर त्याला 60 ग्राम पर डे एवढं प्रोटीन लागतं. म्हणजे त्याच्या शरीराच्या 1 किलोला फॉर एक्झाम्पल 1 ग्राम प्रोटीन एवढं लागतं. तर अवरेज अडल्टसाठी 60 ग्राम पर डे मेलसाठी, आणि अवरेज फिमेल अडल्ट असेल तर 55 ग्राम पर डे एवढं प्रोटीन लागतं. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रेग्नंट वुमनसाठी 15 ग्राम पर डे एवढं प्रोटीन लागतं. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल 60 किलो जर एखादी प्रेग्नंट वुमन असेल तर तिला 60 ग्राम पर डे एवढं लागतं. ठीक आहे, आणि प्लस प्रेग्नन्सी असल्यामुळे तिला प्लस 15 ग्राम एवढं प्रोटीन लागतं. ठीक आहे, म्हणजे प्लस 15 ग्राम, म्हणजे त्या प्रेग्नन्सीमध्ये प्लस 15 ग्राम पर डे एवढं प्रोटीन त्या वुमनला लागते. ठीक आहे, त्यानंतर बघा लॅक्टेटिंग वुमन, म्हणजे जी लॅक्टिंग वुमन असेल, म्हणजे तिच्या चाइल्डला जर ब्रेस्ट फीड करत असेल, तिला 25 ग्राम पर डे लागतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर 60 नॉर्मल लागत असेल, समजा जर ती लॅक्टेटिंग फेजमध्ये असेल तर तिला प्लस 25 पर डे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 85 पर डे एवढं लागतं. ठीक आहे, हे झालं प्रेग्नंट वुमनबद्दल. त्यानंतर लॅक्टिंग वुमनला प्लस 25 ग्राम पर डे एवढं लागतं. त्यानंतर इन्फंट्स, जर 0 to 6 मंथचा जर इन्फंट असेल, त्याचं जर एज 0 to 6 मंथपर्यंत असेल, 6 महिन्यापर्यंत असेल, तर त्या इन्फंटला 1.16 ग्रॅम पर kg पर डे लागतं. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा इन्फंट जर 5 किलोचा असेल, ठीक आहे, एखादा इन्फंट जर 5 किलोचा असेल तर त्या इन्फंटला 5 into 1.16 एवढं प्रोटीन लागतं. ठीक आहे, आणि एखादा इन्फंट 6 to 12 मंथचा जर असेल तर त्याला 1.69 ग्रॅम पर kg पर डे एवढं प्रोटीन लागतं. हे प्रोटीनची जी काही रिक्वायरमेंट आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला प्रोटीनची रिक्वायरमेंट पाठ करायची आहे. तर हे तुम्हाला एक्झाममध्ये एक्झाममध्ये विचारलेलं पण आहे आणि पण विचारतात सुद्धा. ठीक आहे, त्यानंतर आहे लिपिड्स. ही झाली होल इन्फॉर्मेशन प्रोटीन्सबद्दल. त्यानंतर आहे लिपिड्स. लिपिड्स बघा, ठीक आहे, लिपिड जे आहे ते सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन जे होतं ते फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट होतं, आणि लिपिड जे आहे ते सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हे काय करतं, 18 ते 25% बॉडी मास लीन पर्सनमध्ये बनवतं.
ठीक आहे. म्हणजे काय, एखादा लीन पर्सन असेल म्हणजे मेंटेन पर्सन असेल किंवा अडकुळा पर्सन असेल तर त्या पर्सनमध्ये 18-25% बॉडी मास जे आहे ते लिपिड्सनं बनलेलं असतं. लिपिड फॅमिली इन्क्लूड्स म्हणजे लिपिड फॅमिलीमध्ये काय काय येतं, ट्रायग्लिसराइड्स म्हणजे मध्ये फॅट अँड ऑइल असतं. त्यानंतर फॉस्फोलिपिड्स, स्टेरॉइड्स, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आणि लिपोप्रोटीन्स म्हणजे लिपिड फॅमिलीमध्ये एवढ्या गोष्टी इन्क्लूड होतात. ठीक आहे. कोणकोणत्या, ट्रायग्लिसराइड्स, फॉस्फोलिपिड्स, स्टेरॉइड्स, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि लिपोप्रोटीन्स. ठीक आहे. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ लिपिड. लिपिड 3 क्लासमध्ये आपण क्लासिफाय करतो आपण त्याला. त्याच्यामध्ये सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड आणि डिराइव्ड लिपिड्स. कोणकोणते, सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड आणि डिराइव्ड लिपिड्स. ठीक आहे. सिंपल लिपिडचं एक्झाम्पल आहे ट्रायग्लिसराइड्स. ठीक आहे. सिंपल लिपिडचं एक्झाम्पल आहे ट्रायग्लिसराइड. आणि मोस्ट कॉमन लिपिड ऑफ बॉडी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आढळणारं मोस्ट कॉमन लिपिड जे आहे ते ट्रायग्लिसराइड असतं. ठीक आहे. हे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारू शकतात. मोस्ट कॉमन लिपिड ऑफ बॉडी, तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे ट्रायग्लिसराइड्स. त्यानंतर सेकंड वन आहे कंपाऊंड लिपिड्स. त्याचं एक्झाम्पल आहे फॉस्फोलिपिड, ग्लायकोलिपिड आणि लिपोप्रोटीन. थर्ड वन आहे डिराइव्ड लिपिड. ठीक आहे. कोलेस्ट्रॉल आणि अल्कोहोल हे जे दोन आहेत ते डिराइव्ड लिपिड असतात. ठीक आहे. हे झाली इन्फॉर्मेशन लिपिड्सबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आहे फॅटी ॲसिड. ठीक आहे. त्यानंतर आहे फॅटी ॲसिडबद्दल बघा. फॅटी ॲसिड ऑन हायड्रोलिसिस फॅट्स ब्रोकन इंटू फॅटी ॲसिड. हायड्रोलिसिस झाल्यानंतर जे काय फॅट असेल ते ब्रेकडाऊन होतो आणि फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 ग्रुप असतात फॅटी ॲसिडमध्ये. एक असतं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि सेकंड वन असतो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिडचे 2 ग्रुप असतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. ठीक आहे. इसेन्शियल फॅटी ॲसिड, द फॅटी ॲसिड विच कॅन नॉट बी सिंथेसाइज्ड बाय ह्युमन बॉडी. ठीक आहे. म्हणजे काय, ह्युमन बॉडी जे फॅटी ॲसिड सिंथेसाइज करत नाहीत, सो बॉडी कॅन गेट इट ओनली बाय फूड कॉल्ड इसेन्शियल फॅटी ॲसिड. म्हणजे काय, इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणजे काय, जे फॅटी ॲसिड आपली बॉडी बनवू शकत नाही, त्याच्यामुळं आपली बॉडी काय करते, ते फॅटी ॲसिड फूडमधून घेते आपल्या बॉडीसाठी. त्याला आपण काय म्हणतो, इसेन्शियल फॅटी ॲसिड. आणि इसेन्शियल फॅटी ॲसिड हे 3 असतात. कोणकोणते, लिनोलेनिक ॲसिड आणि अरेकनॉइड ॲसिड. ठीक आहे. लिनोलेनिक ॲसिड, लिनोलिक ॲसिड आणि अरेकनॉइड ॲसिड हे 3 इसेन्शियल फॅटी ॲसिड असतात. त्यानंतर आहे लिपोप्रोटीन, अ कंपाऊंड लिपिड. ठीक आहे. लिपोप्रोटीन अ कंपाऊंड लिपिड. लिपिड अँड प्रोटीन कॉम्बिनेशन फॉर्मड लिपोप्रोटीन. म्हणजे जेव्हा लिपिड आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन होतं, ठीक आहे, जेव्हा लिपिड आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन होतं तेव्हा लिपोप्रोटीन फॉर्म होतात. विच ट्रान्सपोर्ट लिपिड इन ब्लड. आणि याचं हे काय काम करतात, लिपिडला ट्रान्सपोर्ट करायचं काम करतात रक्तामध्ये, आपल्या ब्लडमध्ये. ठीक आहे. लिपोप्रोटीन म्हणजे काय कळालं, जेव्हा लिपिड प्लस प्रोटीन, ठीक आहे, लिपिड प्लस प्रोटीन कंबाईन होतात तेव्हा काय बनतो, लिपोप्रोटीन बनत असतो. ठीक आहे. त्यानंतर 3 इम्पॉर्टंट लिपोप्रोटीन्स. 3 इम्पॉर्टंट लिपोप्रोटीन्स आहेत. फर्स्ट आहे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, सेकंड लो डेन्सिटी आणि थर्ड व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. ठीक आहे. 3 इम्पॉर्टंट लिपोप्रोटीन कोणते सांगले मी, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. जे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन असतो ते असतं गुड कोलेस्ट्रॉल. ठीक आहे. म्हणजे आपल्या बॉडीसाठी चांगला असणारं गुड कोलेस्ट्रॉल हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन असतो. त्यानंतर लो डेन्सिटी लिपोप्रोटीन जे आहे ते बॅड कोलेस्ट्रॉल असतो. ठीक आहे. एक्झाममध्ये विचारतात की गुड कोलेस्ट्रॉल कोणतं असतं, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे की हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन जे आहे ते गुड कोलेस्ट्रॉल असतो. ठीक आहे. आणि लो डेन्सिटीवाला बॅड कोलेस्ट्रॉल. त्यानंतर नॉर्मल व्हॅल्यू फॉर कोलेस्ट्रॉल अँड लिपोप्रोटीन. आपल्या शरीरासाठी कोलेस्ट्रॉल आणि लिपोप्रोटीनची नॉर्मल व्हॅल्यू काय असते. ठीक आहे. तर टोटल कोलेस्ट्रॉल, समजा आपण जर टोटल कोलेस्ट्रॉल बघायचं ठरवलं तर लेस दॅन 200 मिलीग्राम पर DL. ठीक आहे. जर लेस दॅन 200 मिलीग्राम पर DL एवढं आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल आणि लिपोप्रोटीन असेल तर ते नॉर्मल असतं. ठीक आहे. आणि याच्यापेक्षा जर जास्त झालं तर ते ॲबनॉर्मल असतं. त्यानंतर लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल किती असलं पाहिजे, लेस दॅन 130 मिलीग्राम पर DL. आणि हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल हे जे आहे ते मोर दॅन 40 मिलीग्राम पर DL एवढं जे आहे ते हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल
हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि कोलेस्ट्रॉल हे जे आहे ते एवढं नॉर्मल असतं. ठीक आहे, हे झालं लिपोप्रोटीन्स आणि कोलेस्ट्रॉलबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आहे फॅट रिक्वायरमेंट. ठीक आहे, त्यानंतर काय फॅट रिक्वायरमेंट. तर बघा, विजिबल फॅट फॉर इंडियन अडल्ट म्हणजे काय, आपल्या इंडियन अडल्टला रोजचं जे फॅट रिक्वायरमेंट आहे ते 20 to 40 ग्राम पर डे, म्हणजे 20 ते 40 ग्राम जे फॅट जे आहे ते आपल्याला डेली लागतं अवरेज इंडियन अडल्टसाठी. आणि प्रेग्नेंट आणि लॅक्टेटिंग मदरसाठी 30 ग्राम पर डे एवढं फॅट जे आहे ते इसेन्शियल असते. ठीक आहे, हे झालं फॅट रिक्वायरमेंटबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आहे, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे कार्बोहायड्रेट. ठीक आहे, त्यानंतर आहे कार्बोहायड्रेट. इट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजे आपल्या बॉडीला ज्याच्यापासून डेली रिक्वायरमेंटसाठी जे काही एनर्जी लागते त्याचा जे मेन सोर्स आहे ते आहे कार्बोहायड्रेट. इट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. ठीक आहे, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट जेव्हा ब्रेकडाऊन होतो त्याच्यापासून 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 ग्रॅम प्रोटीन, त्यानंतर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 1 ग्रॅम फॅट. ठीक आहे, 1 ग्रॅम प्रोटीन जे आहे ते 4 किलो कॅलरी एनर्जी देतं. त्यानंतर कार्बोहायड्रेट पण सेम, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट 4 किलो कॅलरीची एनर्जी आपल्याला देतं. आणि 1 ग्रॅम फॅट जे आहे ते 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्या बॉडीला देतं. ठीक आहे, 1 ग्रॅम प्रोटीन 4 किलो कॅलरी, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट 4 किलो कॅलरी आणि 1 ग्रॅम फॅट जे आहे ते 9 किलो कॅलरी एनर्जी आपल्या बॉडीला देतं. हे फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, हे गोष्टी तुम्हाला लक्षात असायला हव्यात. ठीक आहे, आता बघितलं 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट 4 किलो कॅलरी एनर्जी. त्यानंतर इट फॉर्म्स, म्हणजे कार्बोहायड्रेट फॉर्म्स 2 to 3% टोटल बॉडी मास. जे आपलं बॉडी मास आहे त्याच्या 2 ते 3% बॉडी मास जे आहे ते कार्बोहायड्रेटमुळं फॉर्म होतं. त्यानंतर ग्लुकोज इज मेन ब्लड शुगर. ठीक आहे, कार्बोहायड्रेटमधलं जर आपण ग्लुकोज पकडला तर ग्लुकोज जे आहे ते मेन ब्लड शुगर जे असतो ते असतो ग्लुकोज. ठीक आहे, त्यानंतर अ टोटल 2 to 5 ग्रॅम ऑफ ग्लुकोज नॉर्मली सर्क्युलेट्स इन ब्लड दॅट मेक्स नॉर्मल ब्लड ग्लुकोज लेवल 80 to 120 मिलीग्राम पर डे. ठीक आहे, म्हणजे आपल्या टोटल ब्लडमधला जर आपण ग्लुकोज काढलं तर ते टोटल ब्लडमधला ग्लुकोज असतो 2 ते 5 ग्रॅम. ठीक आहे, होल ब्लडमधला जर आपण ग्लुकोज सेपरेट केला तर ते असते 2 ते 5 ग्रॅम. आणि 2 ते 5 ग्रॅम जे काही ग्लुकोज आहे ते आपल्या ब्लडचं ब्लड ग्लुकोज लेवल 80 to 120 मिलीग्राम पर डेसिलिटर 80 to 120 मिलीग्राम एवढं ब्लड ग्लुकोज लेवल नॉर्मली फॉर्म करत असतो. ठीक आहे, हे झालं कार्बोहायड्रेटबद्दल तुम्हाला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर आहे विटॅमिन्स. बघा, विटॅमिन्स आर रिक्वायर्ड बाय द बॉडी इन व्हेरी स्मॉल अमाऊंट्स. म्हणजे काय, व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये आपल्या बॉडीसाठी जे आहे ते विटॅमिन्स रिक्वायर्ड असतात व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये. आणि विटॅमिन्स डू नॉट यील्ड एनर्जी. म्हणजे काय, विटॅमिन्स पासून आपल्याला कुठल्याही प्रकारची एनर्जी भेटत नाही. विटॅमिन्स पासून आपल्या बॉडीला कुठल्याही प्रकारची एनर्जी भेटत नाही आणि विटॅमिन्स कुठल्याही प्रकारची एनर्जी यील्ड करत नाहीत. आपण या ठिकाणीच बघितलं की आपल्याला फक्त प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅटपासूनच एनर्जी जी आहे ते भेटत असते. विटॅमिन्सपासून कुठल्याही प्रकारची एनर्जी भेटत नाही. त्यानंतर अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स. ठीक आहे, अँटीऑक्सिडंट विटॅमिन कोणकोणते असतात, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ए, सी, ई जे आहे ते अँटीऑक्सिडंट विटॅमिन असतात. त्यानंतर व्हिटॅमिनचं क्लासिफिकेशन जर बघितलं आपण तर व्हिटॅमिनचं 2 याच्यामध्ये क्लासिफिकेशन असतं. एक असतं फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आणि सेकंड वन इज वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन असतात ते असतात ए, डी, ई आणि के. ठीक आहे, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन जे असतात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. ठीक आहे, त्यानंतर बघा फर्स्ट व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए जे आहे ते पॉवरफुल अँटीऑक्सिडंट असतो. ठीक आहे, व्हिटॅमिन ए काय असतो, पॉवरफुल अँटीऑक्सिडंट, दॅट इज व्हिटॅमिन ए. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्हाला
एक्झाममध्ये विचारतात की पॉवरफुल अँटीऑक्सिडंट कोणता व्हिटॅमिन असतो, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की व्हिटॅमिन ए. ठीक आहे. इसेन्शियल फॉर नॉर्मल व्हिजन, म्हणजे आपल्याला नॉर्मली दिसण्यासाठी, नॉर्मल व्हिजनसाठी व्हिटॅमिन ए फार महत्त्वाचा असतो. इट इन्क्रीजेस स्केलेटल ग्रोथ, स्केलेटल ग्रोथ जे आहे ते व्हिटॅमिन एमुळे इन्क्रीज होते. व्हिटॅमिन ए फाउंड इन ॲनिमल फूड, ॲनिमल फूडमध्ये रेटिनॉल या फॉर्ममध्ये व्हिटॅमिन ए सापडतो आणि प्लांट फूडमध्ये बीटा कॅरोटीन या फॉर्ममध्ये व्हिटॅमिन ए आपल्याला भेटत असतो. ठीक आहे. व्हिटॅमिनचं डेली रिक्वायरमेंट बघा. ठीक आहे. व्हिटॅमिनचं डेली रिक्वायरमेंट अडल्टमध्ये 600 मायक्रोग्राम पर डे. ठीक आहे. अडल्टमध्ये 600 म्युजी पर डेली रिक्वायरमेंट अडल्टमध्ये 600 मायक्रोग्राम, लॅक्टेटिंग मदरमध्ये जे असतं म्हणजे लॅक्टिंग वुमनमध्ये 950 आणि प्रेग्नन्सीमध्ये 800 एवढं जे आहे ते डेली रिक्वायरमेंट जे असतं ते आपल्या व्हिटॅमिनचं असतं. त्यानंतर व्हिटॅमिन डीला सनशाईन व्हिटॅमिन म्हणतात. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन डी आपल्याला सनलाईटपासून भेटतो, त्याच्यामुळे त्याला सनशाईन व्हिटॅमिन असं म्हणतात व्हिटॅमिन डीला. त्यानंतर आहे व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ईला काय म्हणतात? अँटी स्टरलिटी व्हिटॅमिन. ठीक आहे. व्हिटॅमिन ईला काय म्हणतात? अँटी स्टरलिटी व्हिटॅमिन. हे पण गोष्टी लक्षात ठेवा, ह्या गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये फार महत्त्वाच्या आहेत. या गोष्टीवर MCQ फार विचारतात. कोणतं व्हिटॅमिन अँटी स्टरलिटी असतं, कोणतं सनशाईन व्हिटॅमिन कोणाला म्हणतात, त्यानंतर पॉवरफुल अँटीऑक्सिडंट कोणतं असतं, डेली रिक्वायरमेंट व्हिटॅमिन एची किती असते, या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर फार इम्पॉर्टंट जे आहे ते व्हिटॅमिनचं या ठिकाणी व्हिटॅमिन सांगितलेत, त्या व्हिटॅमिनला कोणतं नाव आहे ते सांगितले, त्यानंतर त्याचे मेजर सोर्सेस सांगितलेत आणि त्यांच्या डिफिशियन्सीमुळं काय काय होतं ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. त्या ठिकाणी बघा व्हिटॅमिन ए. ठीक आहे. या ठिकाणी काय सांगितलं? व्हिटॅमिन, त्याचं नाव, त्याचे मेजर सोर्सेस आणि त्यांची डिफिशियन्सी. हे जे काही चार्ट आहे ते ह्या चार्ट तुम्हाला जशाच तसा पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. 1 बाय 1 करून सांगतो बघा. व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन एला काय म्हणतात? रेटिनॉल. ठीक आहे. व्हिटॅमिन एला रेटिनॉल म्हणतात. त्याचे मेजर सोर्सेस आहेत कॅरट आणि लिफी व्हेजिटेबल्स. ठीक आहे. आणि याच्या डिफिशियन्सीमुळं, व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळं नाईट ब्लाइंडनेस कॉज होतो. ठीक आहे. त्यानंतर आहे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन बी जे आहे ते खाली साईडला सांगितलं. सेकंड आहे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीला काय म्हणतात? कोलिकॅल्सिफेरॉल. व्हिटॅमिन डीलाच काय म्हणतात? कोलिकॅल्सिफेरॉल. आणि व्हिटॅमिन डीचे मेजर सोर्सेस जे आहेत ते सनलाईट आणि एग. सनलाईट आणि एगपासून आपल्याला व्हिटॅमिन डी भेटतो. आणि व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळं चाइल्डमध्ये रिकेट्स होतो. चाइल्डमध्ये रिकेट्स नावाचं डिसीज कंडिशन फॉर्म होतो. आणि अडल्टमध्ये जर व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी झाली तर ऑस्टिओमलेशिया कॉज होत असतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड वन आहे व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ईलाच अँटीस्टरलेट व्हिटॅमिन म्हणतात. त्याचं नाव जे आहे त्याला काय म्हणतात? टोकोफेरॉल. व्हिटॅमिन ईला काय म्हणतात? टोकोफेरॉल. आणि याचं मेजर सोर्स आहे अल्मंड्स आणि सनफ्लॉवर ऑइल. अल्मंड्समधून आणि सनफ्लॉवर ऑइलमधून व्हिटॅमिन ई आपल्याला भेटतो. याच्या डिफिशियन्सीमुळं मॅक्रोसायटिक हिमोलायटिक ॲनिमिया होतो आणि स्टरलिटी होते. ठीक आहे. व्हिटॅमिन ईची जर डिफिशियन्सी झाली तर त्या डिफिशियन्सीमुळं मॅक्रोसायटिक हिमोलायटिक ॲनिमिया होतो आणि स्टरलिटी जे आहे ते कॉज होत असते. ठीक आहे. हे झालं व्हिटॅमिन ई बद्दल. त्यानंतर आहे व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन केचं नाव आहे फायलोक्विनोन. ठीक आहे. व्हिटॅमिन केचं नाव काय? फायलोक्विनोन. व्हिटॅमिन के जे आहे ते आपल्याला मेजर सोर्स, व्हिटॅमिन केचा मेजर सोर्स जे आहे ते आहे ग्रीन व्हेजिटेबल्स. हिरव्या पालेभाज्यामधून आपल्याला व्हिटॅमिन के जे आहे ते भेटत असतो. आणि व्हिटॅमिन केच्या डिफिशियन्सीमुळं ब्लिडिंग टेंडन्सी फॉर्म होते. ठीक आहे. व्हिटॅमिन केच्या डिफिशियन्सीमुळं ब्लिडिंग टेंडन्सी जी आहे ती फॉर्म होत असते. त्यानंतर आहे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सीला काय म्हणतात? अस्कॉर्बिक ॲसिड. व्हिटॅमिन सीलाच काय म्हणतात? अस्कॉर्बिक ॲसिड. आणि व्हिटॅमिन सीचे जे मेजर सोर्स आहेत ते आम्ला आणि लेमन, आवळा आणि लिंबू. ठीक आहे. व्हिटॅमिन सीचे मेजर सोर्सेस आवळा आणि लिंबू. आणि व्हिटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळं स्कर्वी नावाचा डिसऑर्डर होतो. ठीक आहे. हे झालं व्हिटॅमिन सी बद्दल. त्यानंतर आहेत व्हिटॅमिन बी. ठीक आहे. व्हिटॅमिन बीचे सब क्लासेस आहेत. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 एवढे व्हिटॅमिन बीचे सब क्लासेस आहेत. तर B1ला काय म्हणतात? थायामिन. व्हिटॅमिन B1 इज ऑल्सो कॉल्ड ॲज थायामिन.
याचे जे काही मेजर सोर्सेस आहेत ते सिरियल्स आणि पल्सेस, आणि याच्या डिफिशियन्सीमुळं बेरी नावाचा डिसऑर्डर जो आहे तो फॉर्म होत असतो. कशामुळं? व्हिटॅमिन B1मुळं. त्यानंतर सेकंड आहे व्हिटॅमिन B2. व्हिटॅमिन B2ला रायबोफ्लेविन असे म्हणतात. व्हिटॅमिन B2 ऑल्सो कॉल्ड ॲज रायबोफ्लेविन. याचा मेजर सोर्स आहे मिल्क, आणि याच्या डिफिशियन्सीमुळं अँग्युलर स्टोमॅटायटिस नॉर्मली फॉर्म जे काय आहे ते होत असतो. त्यानंतर आहे व्हिटॅमिन B3. व्हिटॅमिन B3ला नियासिन असे म्हणतात. ठीक आहे, व्हिटॅमिन B3ला काय म्हणतात? नियासिन. आणि व्हिटॅमिन B3चा मेजर सोर्स आहे मीठ आणि ग्राउंडनट्स. ठीक आहे, व्हिटॅमिन B3चा मेजर सोर्स आहे मीठ आणि ग्राउंडनट्स, आणि याच्या डिफिशियन्सीमुळं पेलॅग्रा फॉर्म होत असतो. ठीक आहे, व्हिटॅमिन B3मुळं च्या डिफिशियन्सीमुळं पेलाग्रा जे आहे ते होत असतो. त्यानंतर आहे व्हिटॅमिन B5. व्हिटॅमिन B5ला पेंटाथोनिक ॲसिड म्हणतात. ठीक आहे, B5ला काय म्हणतात? पेंटाथोनिक ॲसिड, आणि याचा मेजर सोर्स आहे एग्स आणि सिरियल्स. ठीक आहे, आणि याच्या डिफिशियन्सीमुळं बर्निंग फूड सिंड्रोम जे आहे तो होत असतो. त्यानंतर आहे व्हिटॅमिन B6. व्हिटॅमिन B6ला पायरिडॉक्झिन म्हणतात. ठीक आहे, व्हिटॅमिन B6 ऑल्सो कॉल्ड ॲज पायरिडॉक्झिन. याचा मेजर सोर्स आहे बनाना आणि फिश, आणि याच्या डिफिशियन्सीमुळं पेरिफेरल न्यूरोपॅथी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर आहे व्हिटॅमिन B7. व्हिटॅमिन B7ला बायोटिन म्हणतात, आणि व्हिटॅमिन B7चा मेजर सोर्स आहे एग्स आणि नट्स, आणि याच्या डिफिशियन्सीमुळं चेंजेस इन हीट कंडक्शन, म्हणजे नॉर्मली जर B7ची डिफिशियन्सी झाली तर हीट कंडक्शनमध्ये चेंजेस येतात. त्यानंतर आहे व्हिटॅमिन B9. व्हिटॅमिन B9ला फॉलिक ॲसिड म्हणतात. व्हिटॅमिन B9ला फॉलिक ॲसिड म्हणतात. हे आपल्याला भेटतं लिफी व्हेजिटेबलपासून, म्हणजे पालेभाज्यापासून, आणि याच्या डिफिशियन्सीमुळं मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, व्हिटॅमिन B9मुळं. त्यानंतर आहे व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12ला सायनोकोबालामाइन म्हणतात. ठीक आहे, व्हिटॅमिन B12ला काय म्हणतात? सायनोकोबालामाइन, आणि याचा मेजर सोर्स आहे एग्स, मिल्क आणि मीठ. ठीक आहे, B12चा मेजर सोर्स आहे एग्स, मिल्क आणि मीठमधून आपल्याला व्हिटॅमिन B12 जे आहे ते भेटतो, आणि याच्या डिफिशियन्सीमुळे जे आहे ते आपल्याला पर्निशियस ॲनिमिया पाहायला मिळतो. ठीक आहे, B12ची जर डिफिशियन्सी झाली तर काय होतं? पर्निशियस ॲनिमिया आपल्याला होत असतो. ठीक आहे, तर हे सर्व झाले व्हिटॅमिन्स. हे व्हिटॅमिन्स तुम्हाला जशाच तसे पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यावरती नंबर ऑफ क्वेश्चन्स बनतात. ठीक आहे, त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत, तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. नॉर्मली ह्या गोष्टी विचारल्या जातात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही सर्व लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं व्हिटॅमिन्सबद्दल. त्यानंतर आहे मिनरल्स. ठीक आहे, हे झाले व्हिटॅमिन्स. आता आहेत मिनरल्स. ठीक आहे, मिनरल्स बघा. मिनरल्स काय असतात? मेजर एलिमेंट्स, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये मेनली 4 एलिमेंट जे असतात ते महत्त्वाचे असतात, आणि विच फॉर्म्स 96% ऑफ बॉडी मास. म्हणजे जर आपण टोटल 100% बॉडी मास जर कन्सिडर केलं तर त्याच्या 96% जे बॉडी मास आहे ते 4 मेजर एलिमेंट्सपासून बनलेलं असतं. ते कोणकोणते असतात? 4. एक असते ऑक्सिजन, सेकंड हायड्रोजन, थर्ड कार्बन, आणि फोर्थ नायट्रोजन. ठीक आहे, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन आणि नायट्रोजन. ऑक्सिजन आहे ते 65% आपल्या बॉडीच्या 65% या 96 पैकी 65% जे आहे ते ऑक्सिजन असतं. त्यानंतर हायड्रोजन 18.55%, त्यानंतर कार्बन 9%, आणि नायट्रोजन 3.5% एवढं आपल्या बॉडीमध्ये असतं. नॉर्मली विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये मेजर एलिमेंट कोणता आढळतो, या ठिकाणी आपल्याला आन्सर करता आलं पाहिजे की जे काही ऑक्सिजन आहे. ठीक आहे, जे काही ऑक्सिजन आहे ते आपल्या बॉडीमध्ये मेजर फाउंड होणारा एलिमेंट आहे. ठीक आहे, त्यानंतर हे झाले 4. त्यानंतर हे झालं 96%. आता राहिलं 4%. तर 4% या ठिकाणी आहे 3.6 आणि 0.4%. तर 8 एलिमेंट्स जे आहेत ते लेसर एलिमेंट आपल्या बॉडीमध्ये 3.6% बॉडी मास फाउंड करतात. ठीक आहे, म्हणजे हे झालं 96. त्यानंतर हे 3.6, आणि जे काही राहिलेले 14 एलिमेंट्स आहेत, म्हणजे जे काही 14 ट्रेस एलिमेंट्स आहेत ते आपल्या बॉडीच्या 0.4% बॉडी मास फाउंड करतात. ठीक आहे, असं टोटल म्हणून आपलं 100% बॉडी मास जे आहे ते बनलेलं असतं. ठीक आहे, हे झाले मिनरल्स. आता मिनरल्स कोणकोणते असतात ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट आहे कॅल्शियम. ठीक आहे, फर्स्ट मिनरल आहे कॅल्शियम. कॅल्शियम बघा, मेजर मिनरल मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये
आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम जे आहे ते मेजर एलिमेंट आहे. मोस्ट अबंडंट फाउंड होणारं जे मिनरल आहे ते आहे कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये. आणि अवरेज अडल्ट बॉडी कंटेन अबाउट 1000 to 1200 ग्रॅम कॅल्शियम. म्हणजे आपल्या अवरेज अडल्ट बॉडी जर असेल तर त्या अडल्ट बॉडीमध्ये 1000 ते 1200 ग्राम कॅल्शियम असतं. ठीक आहे. म्हणजे 1.5 ते 2% आपल्या बॉडीचं जेवढं वेट असेल त्याचा म्हणजे कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीमध्ये असतं. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 kg जर एखादा अडल्ट असेल तर त्याच्यामध्ये 1.5 ते 2 किलो कॅल्शियम आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर 99% ऑफ कॅल्शियम प्रेझेंट इन बोन अँड टीथ. म्हणजे जेवढं आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम प्रेझेंट आहे त्याच्यातला 99% कॅल्शियम जे आहे ते आपल्या बोन म्हणजे हाडामध्ये आणि आपल्या दातामध्ये आपल्याला फाउंड होत असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे इन्फंट ॲट बर्थ हॅव 27.5 ग्रॅम ऑफ कॅल्शियम. म्हणजे जेव्हा एखादी बर्थ होते, इन्फंट जन्मतो त्या टायमाला त्याच्या बॉडीमध्ये 27.5 ग्रॅम एवढं कॅल्शियम असतं. आणि डेव्हलपिंग फिटस रिक्वायर्स अबाउट 30 ग्रॅम ऑफ कॅल्शियम. म्हणजे डेव्हलपिंग फिटसमध्ये 30 ग्रॅम कॅल्शियम आपल्याला भेटतं. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे अवरेज अडल्टमध्ये किती कॅल्शियम असतं, किती % असतं बॉडी वेटच्या. त्यानंतर मोस्ट अबंडंट कॅल्शियम कुठं प्रेझेंट असतं तर बोन आणि टीथमध्ये. त्यानंतर इन्फंटमध्ये 27.5 ग्रॅम कॅल्शियम असतो आणि डेव्हलपिंग फिटसला 30 ग्रॅम एवढं कॅल्शियम रिक्वायर असतं. ठीक आहे. हे झालं कॅल्शियमबद्दल. त्यानंतर आहे कॅल्शियमचे सोर्सेस. बेस्ट नॅचरल सोर्स म्हणजे चांगला नैसर्गिक सोर्स जे आहे कॅल्शियमचा ते असतं मिल्क प्रोडक्ट, एग, योगर्ट आणि फिश. ठीक आहे. याच्यामध्ये जर कॉमन बघितलं तर मिल्क असतो. ठीक आहे. बेस्ट नॅचरल सोर्स हा पण क्वेश्चन नंबर ऑफ टाइम विचारतात. बेस्ट नॅचरल सोर्स कोणता असतो? मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स. त्यानंतर अबाउट 20 to 30% ऑफ डायटरी कॅल्शियम इज नॉर्मली ॲब्झॉर्ब्ड फ्रॉम इंटेस्टाईन. म्हणजे काय, आपल्या बॉडीला जेवढं डायटरी कॅल्शियम येतं आपल्या बॉडीमध्ये, जेवढं आपण अन्नामधून घेतो त्याच्या 20 to 30% जे काही कॅल्शियम आहे ते इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब होत असतो. ठीक आहे. अबाउट 20 to 30% डायटरी कॅल्शियम इज नॉर्मली ॲब्झॉर्ब्ड फ्रॉम इंटेस्टाईन. ठीक आहे. त्यानंतर इट्स ॲब्झॉर्प्शन इनहान्स्ड बाय व्हिटॅमिन डी अँड हाय प्रोटीन डाएट. म्हणजे काय, कॅल्शियमचं जे काही ॲब्झॉर्प्शन आहे ते इन्हान्स कोण करतं? व्हिटॅमिन डी आणि हाय प्रोटीन डाएट. म्हणजे जर आपल्याला व्हिटॅमिन डी जर प्रॉपर भेटला आणि हाय जर प्रोटीन डाएट जर भेटलं तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्ब होण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं. ठीक आहे. त्यानंतर ॲब्झॉर्प्शन डिक्रीजेस बाय प्रेझन्स ऑफ ऑक्झलेट्स, फायटेट्स, अल्कलाइन pH ऑफ इंटेस्टाईन, लार्ज अमाऊंट ऑफ फॅटी ॲसिड इन इंटेस्टाईन अँड फायबर डाएट. ठीक आहे. म्हणजे काय, ॲब्झॉर्प्शनचं प्रमाण जे आहे ते डिक्रीज कोण करतं? जर आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या अन्नामध्ये ऑक्झलेटचं प्रमाण जास्त असेल, फायटेट्स जास्त असेल, आपल्या इंटेस्टाईन्सचा जर pH अल्कलाइन असेल आणि लार्ज अमाऊंटमध्ये फॅटी ॲसिड आपल्या इंटेस्टाईनमध्ये असेल आणि फायबर डाएट जर आपण लार्ज अमाऊंटमध्ये घेतला असेल तर कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये डिक्रीज होतं. ठीक आहे. ह्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की ॲब्झॉर्प्शन कॅल्शियमचं कशामुळे इन्हान्स होतं, कशामुळे वाढतं तर व्हिटॅमिन डीमुळं आणि हाय प्रोटीन डाएटमुळं. आणि कशामुळं कमी होतं तर ह्या सर्व गोष्टीमुळं कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये कमी होतं. ठीक आहे. त्यानंतर आहे रिक्वायरमेंट. कॅल्शियमची डेली रिक्वायरमेंट अकॉर्डिंग टू ICMR 2010. नॉर्मल ॲडल्टमध्ये कॅल्शियमची रिक्वायरमेंट जे आहे ते 600 मिलीग्राम पर डे. म्हणजे आपल्याला नॉर्मल अडल्टला कॅल्शियमचं रिक्वायरमेंट जे आहे ते 600 मिलीग्राम पर डे एवढं पर डेला कॅल्शियम आपल्याला लागत असतो. ठीक आहे. त्यानंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन. म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशनमध्ये 1200 मिलीग्राम पर डे एवढं कॅल्शियम लागतो. का लागतो? कारण की मदर मिल्कमधून म्हणजे ब्रेस्ट फिडिंगमधून जे आहे ते कॅल्शियम फिटसला जास्त प्रमाणात जे काय तर जात असतं. त्याच्यामुळं प्रेग्नन्सीमध्ये आणि लॅक्टेशनमध्ये जे आहे ते कॅल्शियमची रिक्वायरमेंट वाढते. नॉर्मल ॲडल्टमध्ये 600 मिलीग्राम पर डे, तर प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशनमध्ये 1200 मिलीग्राम पर डे एवढं कॅल्शियम लागत असतो. ठीक आहे. हे झालं कॅल्शियमबद्दल. कॅल्शियम फार इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला कॅल्शियमच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे फॉस्फरस. त्यानंतर बघा नेक्स्ट वन इज फॉस्फरस. इट इज इसेन्शियली फॉर फॉर्मेशन ऑफ बोन, टीथ अँड सेल मेम्ब्रेन. म्हणजे आपल्या बोनच्या फॉर्मेशनसाठी, आपल्या टीथच्या फॉर्मेशनसाठी आणि सेल मेम्ब्रेनच्या फॉर्मेशनसाठी फॉस्फरस आहे जे ते फार इम्पॉर्टंट असतो.
अडल्ट ह्युमन बॉडी कंटेन 400 ते 700 ग्रॅम फॉस्फरस. म्हणजे काय, आपण याच्या आधी कॅल्शियम बघितलं तर कॅल्शियम जे किती लागत होतं तर 1000 ते 1200 ग्रॅम, आणि फॉस्फरस जे आहे ते अडल्ट ह्युमन बॉडी 400 ते 700 ग्रॅम एवढं फॉस्फरस प्रेझेंट असतो. आणि नॉर्मल लेवल म्हणजे नॉर्मल फॉस्फरसचं जे लेवल जे आहे ब्लडमध्ये ते असतं 2.5 to 4 मिलीग्राम पर DL. ठीक आहे, फॉस्फरसचं एवढं लेवल आपल्या बॉडीमध्ये नॉर्मली ब्लडमध्ये प्रेझेंट असतो 2.5 to 4 मिलीग्राम पर DL. हे झालं फॉस्फरसबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आहे सोडियम. त्यानंतर नेक्स्ट आहे सोडियम. अडल्ट ह्युमन बॉडी कंटेन अबाउट 100 ग्राम सोडियम आयन्स. म्हणजे एखाद्या अडल्ट ह्युमन बॉडी जर कन्सिडर केली तर त्या अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये 100 ग्राम सोडियम आयन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, अडल्ट ह्युमन बॉडी 100 ग्राम जे आहे ते सोडियम आयन्स प्रेझेंट असतात. इट्स नॉर्मल व्हॅल्यू इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपचे फ्लुइड असतात. एक असते इंट्रा सेल्युलर फ्लुइड आणि एक असते एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. इंट्रा सेल्युलर म्हणजे काय, जे सेलच्या मध्ये प्रेझेंट असतं त्याला म्हणतो आपण इंट्रा, आणि जे सेलच्या बाहेर प्रेझेंट असतं त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. आणि या ठिकाणी काय सांगितलं, नॉर्मल व्हॅल्यू फॉर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये सोडियमची जी व्हॅल्यू आहे ते 135 ते 145 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर एवढी असते. ठीक आहे, हा पण क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे की सोडियमची नॉर्मल व्हॅल्यू एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये किती असते, तर किती असते 135 to 145 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर एवढी जी आहे ते व्हॅल्यू सोडियमची नॉर्मली प्रेझेंट असते. ठीक आहे, त्यानंतर इट्स डिफिशियन्सी कॉजेस मस्क्युलर क्रॅम्प्स. म्हणजे सोडियमची जर डिफिशियन्सी झाली तर आपल्या बॉडीमध्ये मस्क्युलर क्रॅम्प्स होतात. ठीक आहे, त्यानंतर रिक्वायरमेंट. सोडियमची रिक्वायरमेंट फॉर अडल्ट इज अबाउट 5 मिलीग्राम पर डे. 5 मिलीग्राम पर डे एवढं जे आहे ते आपल्याला रोजचं सोडियम लागत असते आपल्या नॉर्मली बॉडी फंक्शनसाठी. ठीक आहे, सोडियमच्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणकोणत्या गोष्टी, अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये 100 ग्रॅम सोडियम असतो. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये 135 ते 145 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर एवढा असतो. सोडियमच्या डिफिशियन्सीमुळे मस्क्युलर क्रॅम्प्स होतात. आणि डेली रिक्वायरमेंट अडल्टमध्ये 5 मिलीग्राम पर डे एवढं सोडियम लागत असतो. ठीक आहे, हे झालं सोडियमबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आहे पोटॅशियम. पोटॅशियमबद्दल बघा. पोटॅशियम अडल्ट ह्युमन बॉडी कंटेन्स अबाउट 250 ग्राम ऑफ पोटॅशियम. ठीक आहे, अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये किती असतं 250 ग्राम पोटॅशियम आपल्याला पाहायला मिळतो. सोडियम किती भेटत होतं 100 ग्राम. आपण पोटॅशियम जे आहे ते 250 ग्राम ऑफ पोटॅशियम अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये असतो. अमॉंग दिस 96% इज फाउंड इन इंट्रासेल्युलर फ्लुइड. म्हणजे 250 ग्राम पैकी 96% जे पोटॅशियम आहे ते इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये आढळतो. ठीक आहे, 96% कुठं असतो इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये. त्यानंतर नॉर्मल रेंज ऑफ पोटॅशियमची नॉर्मल रेंज जी आहे ती 3.5 to 5.1 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर एवढी असते. ठीक आहे, किती असते नॉर्मल रेंज सिरम पोटॅशियमची 3.5 to 5 मिली इक्विव्हॅलंट 5.1 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर एवढी असते. ॲसिडोसिस कॉजेस हायपरकॅलेमिया. म्हणजे जर आपल्या बॉडीमध्ये ॲसिडोसिस जर होत असेल तर त्याच्यामुळं पोटॅशियमची लेवल वाढते. ठीक आहे, हायपरकॅलेमिया म्हणजे काय, पोटॅशियमची लेवल वाढणं. हायपर म्हणजे वाढणं आणि कॅलेमिया म्हणजे काय, पोटॅशियम. ठीक आहे, ॲसिडोसिसमुळे आपल्या बॉडीमध्ये हायपरकॅलेमिया होत असतो. त्यानंतर पोटॅशियम सप्लिमेंट्स लोअर्स ब्लड प्रेशर. जर पोटॅशियम सप्लिमेंट जर आपण एखाद्या पेशंटला देत असेल, एखाद्या व्यक्तीला देत असेल तर ते काय कॉज करतो, ब्लड BP जे आहे ते लो करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं BP जे आहे ते लो होत असते पोटॅशियम सप्लिमेंटमुळं. हायपरकॅलेमिया कॅन बी ट्रीटेड बाय कॅल्शियम ग्लुकोनेट. ठीक आहे, जर पोटॅशियमचं लेवल जर बॉडीमध्ये वाढला असेल, ठीक आहे, जर हायपरकॅलेमिया झालं असेल तर ते ट्रीट कशानं करायचं, कॅल्शियम ग्लुकोनेटनं, टू डिक्रीज इफेक्ट ऑफ पोटॅशियम. पोटॅशियमचं इफेक्ट जे वाढलेलं पोटॅशियम आहे त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी आपण कॅल्शियम ग्लुकोनेट जे आहे ते आपण त्या पेशंटला देऊन हायपरकॅलेमिया ट्रीट करू शकतो. हे सर्व झालं पोटॅशियमबद्दल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे आयरन. अडल्ट ह्युमन बॉडी कंटेन्स 3 to 4 ग्राम ऑफ आयरन. म्हणजे एखाद्या अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये 3 ते 4 ग्राम आयरन असतो. ठीक आहे, अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये 3 ते 4 ग्राम एवढा आयरन असतो. आउट ऑफ विच 66% फाउंड इन हिमोग्लोबिन ऑफ ब्लड. म्हणजे 3 ते 4 ग्राम आयरनपैकी 66% आयरन जे आहे ते ब्लडमधल्या हिमोग्लोबिनमध्ये आपल्याला सापडतो. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिन जे आहे ते आयरनपासूनच बनलेलं असतो. ठीक आहे,
जे आयरन मोस्ट अबंडंट असतं हिमोग्लोबिनमुळे, त्याच्यामुळं 66% जे आहे 3 to 4 ग्रामपैकी ते आपल्याला हिमोग्लोबिनमध्ये भेटतो. त्यानंतर 1 ग्राम HB कंटेन 3.3 मिलीग्राम ऑफ आयरन, म्हणजे 1 ग्राम हिमोग्लोबिनमध्ये किती मिलीग्राम आयरन असतो, तर 3.34 मिलीग्राम आयरन असतो. ठीक आहे, हा पण एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 1 HB कंटेन हाऊ मेनी मिलीग्राम ऑफ आयरन, तर या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे की 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन कंटेन्स 3.3 मिलीग्राम ऑफ आयरन. ठीक आहे. त्यानंतर आयरन इज मोस्टली ॲब्झॉर्ब्ड फ्रॉम डिओडिनम अँड अप्पर स्मॉल इंटेस्टाईन प्रॉक्झिमल जेजनम इन फेरस स्टेट. ठीक आहे, फार इम्पॉर्टंट गोष्टी बघा. आयरन जे आहे ते मोस्टली ॲब्झॉर्ब कुठून होतो, डिओडिनममधून. ठीक आहे, आयरन जे आहे ते मोस्टली ॲब्झॉर्ब कुठून होतो, डिओडिनममधून आणि अप्पर स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे प्रॉक्झिमल जेजनममधून. आणि कोणत्या स्टेटमध्ये ॲब्झॉर्ब होतो, ते म्हणजे फेरस स्टेटमध्ये. ठीक आहे, फेरस स्टेटमध्ये Fe2+ स्टेटमध्ये आयरन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होत असतो. ठीक आहे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी, मोस्टली ॲब्झॉर्प्शन कुठं होतं, डिओडिनममधून आणि प्रॉक्झिमल जेजनममधून, आणि कोणत्या स्टेटमध्ये Fe2+ फेरस स्टेटमध्ये ॲब्झॉर्प्शन जे आहे ते नॉर्मली होत असतं. ठीक आहे. त्यानंतर विटॅमिन सी अँड ऑरेंज ज्यूस इज इन्क्रीज्ड जस्ट डबल्स ॲब्झॉर्प्शन ऑफ आयरन. ठीक आहे, व्हिटॅमिन सी मुळे. ठीक आहे, जर एखाद्याला आपण आयरन सप्लिमेंटेशन देत असेल, तर त्या पेशंटला जर आपण व्हिटॅमिन सी जर दिलं आणि ऑरेंज ज्यूस जर दिलं, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ऑरेंज ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी फार मोठ्या प्रमाणात आढळतो. त्या पेशंटला आपण व्हिटॅमिन सी आणि ऑरेंज ज्यूस जर दिलं, तर त्या पेशंटमध्ये आयरन ॲब्झॉर्प्शन जे आहे ते इन्क्रीज होतो, म्हणजे डबल होतो. ठीक आहे, जेवढं होत असेल त्याच्या डबल ॲब्झॉर्प्शन त्या पेशंटमध्ये होतो. म्हणजे जेव्हा केव्हा आयरन जर सप्लिमेंट एखाद्या पेशंटला आपल्याला द्यायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला द्यायचं असेल आयरन, तर त्या पेशंटला आपण व्हिटॅमिन सी किंवा ऑरेंज ज्यूस आपण दिलं पाहिजे. ठीक आहे, ही पण गोष्ट विचारतात एक्झाममध्ये. त्यानंतर नॉर्मल सिरम आयरन कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 0.80 to 1.80 मिलीग्राम पर लिटर एवढं असतं. ठीक आहे, नॉर्मल सिरम आयरनचं कॉन्सन्ट्रेशन किती असतो, 0.80 to 1.80 मिलीग्राम पर लिटर. ठीक आहे. त्यानंतर डिफिशियन्सी ऑफ आयरन, आयरनच्या डिफिशियन्सीमुळं काय होतं, याच्याकडे फर्स्ट पॉईंट काय सांगितला, ड्युरिंग इच मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे ड्युरिंग इच मेन्स्ट्रुअल सायकल 30 मिलीग्राम आयरन लॉस होत असतो. ठीक आहे, ब्लड लॉस होत असतो, त्याच्यामुळं ड्युरिंग इच मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे ते 30 मिलीग्राम आयरन लॉस होत असतो. एक्सेसिव्ह अक्युमुलेशन ऑफ आयरन इंटू लिव्हर. ठीक आहे, लिव्हरमध्ये जर आयरनचं एक्सेसिव्ह अक्युमुलेशन झालं, तर त्या कंडिशनला आपण हिमोसिड्रोसिस म्हणतो. काय म्हणतो, हिमोसिड्रोसिस, एक्सेसिव्ह अक्युमुलेशन ऑफ आयरन इंटू लिव्हर. ठीक आहे, लिव्हरमध्ये जर एक्सेसिव्ह अक्युमुलेशन झालं आयरनचं, तर त्या कंडिशनला आपण हिमोसिड्रोसिस म्हणतो. ठीक आहे, हे पण क्वेश्चन विचारलेलं आहे आणि विचारू पण शकतात. त्यानंतर 1000 मिलीग्राम म्हणजे 1 ग्रॅम एक्स्ट्रा आयरन इज रिक्वायर्ड फॉर होल प्रेग्नन्सी, म्हणजे होल प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला 1 ग्राम आयरन जे आहे ते जास्त लागतो. ठीक आहे, फॉर नॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ बेबीसाठी. ठीक आहे. त्यानंतर आहे आयरन रिक्वायरमेंट. अकॉर्डिंग टू ICMR 2010 आयरन रिक्वायरमेंट, अडल्ट मेलला 17 मिलीग्राम पर डे आयरन लागतो. त्यानंतर प्रेग्नंट वुमनला 35 मिलीग्राम पर डे आयरन लागतो. आणि अडल्ट नॉन प्रेग्नेंट फिमेल आणि लॅक्टेटिंग मदरला 21 मिलीग्राम पर डे एवढं आयरन जे आहे ते लागत असतो. ठीक आहे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अडल्ट मेलला 17 मिलीग्राम पर डे, प्रेग्नेंट फिमेलला 35 मिलीग्राम पर डे, आणि अडल्ट नॉन प्रेग्नेंट फिमेल असेल किंवा लॅक्टेटिंग मदर असेल तर 21 मिलीग्राम पर डे एवढं जे आहे ते आयरन लागत असतो. ठीक आहे, हे झालं आयरनबद्दल. त्यानंतर आहे आयोडीन. आयोडीनबद्दल बघा, आयोडीन इज अन इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट विच इज नेसेसरी फॉर सिंथेसिस ऑफ T3 अँड T4. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की जे काही थायरॉइड ग्लँड आहे ते T3 आणि T4 हार्मोनचं जे काय आहे ते निर्माण करत असते, फॉर्मेशन करत असते. आणि याच्या फॉर्मेशनसाठी T3 आणि T4च्या फॉर्मेशनसाठी जे काय आयोडीन आहे ते फार इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट आहे. ठीक आहे, एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की T3 आणि T4च्या फॉर्मेशनसाठी कोणता मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते इसेन्शियल आहे, तर कोणता, आयोडीन. ठीक आहे. त्यानंतर अडल्ट ह्युमन बॉडी कंटेन्स अबाउट 50 मिलीग्राम ऑफ आयोडीन. अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये 50 मिलीग्राम आयोडीन लागत असतो. ठीक आहे, अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये 50 मिलीग्राम आयोडीन
लागत असतो आणि ब्लड लेवलमध्ये 8 ते 12 मायक्रोग्राम पर DL एवढा आयोडीन प्रेझेंट असतो. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ आयोडीन फॉर अडल्ट 1 मिलीग्राम पर वीक, म्हणजे अडल्टसाठी आयोडीन जे आहे ते 1 मिलीग्राम पर वीक और 150 मायक्रोग्राम पर डे. ठीक आहे, पर डेचा विचार केला तर 150 आणि जर अडल्टमध्ये पर वीकला तर 1 मिलीग्राम पर वीकसाठी लागत असतो, म्हणजे 7 डेसाठी. ठीक आहे, आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी 250 मायक्रोग्राम पर डे एवढं जे आहे ते आयोडीनचं रिक्वायरमेंट असतं. ठीक आहे, आणि आपल्याला कुठून भेटतं? आयोडाइज्ड सॉल्टमधून भेटतो. आणि जर आयोडीनची डिफिशियन्सी झाली तर गॉयटर नावाचं जे काय आहे ते डिसीज कंडिशन होत असतो. ठीक आहे, हे झालं आयोडीनबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्लोरीन. ठीक आहे, फ्लोरीन इट इज इसेन्शियल फॉर नॉर्मल मिनरलायझेशन ऑफ बोन्स अँड फॉर्मेशन ऑफ डेंटल इलॅमेंट. फ्लोरीन जे आहे ते नॉर्मल मिनरलायझेशन म्हणजे बोनच्या फॉर्मेशनसाठी आणि डेंटल इलॅमेंटच्या फॉर्मेशनसाठी जे काही नॉर्मल मिनरल आहे ते फ्लोरीन जे आहे ते फार इम्पॉर्टंट असतो. आणि 96% ऑफ फ्लोरीन फाउंड इन बोन अँड टीथ, म्हणजे 96% फ्लोरीन जे आहे ते आपल्या बोनमध्ये आणि टीथमध्ये आपल्याला आढळतो. ठीक आहे, हे झालं फ्लोरीनबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आहे झिंक. झिंकबद्दल बघा, झिंक अडल्ट कंटेन म्हणजे अडल्ट बॉडीमध्ये झिंक जे आहे ते 1.4 to 2.3 ग्रॅम झिंक आढळतो. ठीक आहे, नॉर्मल अडल्ट बॉडीमध्ये 1.4 to 2.3 ग्राम एवढं झिंक आढळत असतो. झिंक ऑल्सो रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ इन्सुलिन अँड फॉर प्रॉपर फंक्शन ऑफ इम्युनिटी. झिंक कशासाठी लागतो? इन्सुलिनच्या सिंथेसिससाठी. ठीक आहे, इन्सुलिनच्या सिंथेसिससाठी आणि इम्युनिटी प्रॉपर फंक्शन करण्यासाठी झिंकची आवश्यकता असते. डिफिशियन्सी कॉजेस ग्रोथ फेल्युअर, लॉस ऑफ टेस्ट, हायपोगोनॅटिझम, डॉर्फिझम, स्किन चेंजेस, डिलेड वुंड हिलिंग अँड स्पॉन्टेनियस अबॉर्शन. ठीक आहे, जर झिंकची डिफिशियन्सी झाली तर काय काय होतं? ग्रोथ फेल्युअर होतो, ग्रोथ जी आहे ती स्टॉप होती किंवा त्याचे जे काही रेट आहे नॉर्मल ग्रोथ रेट ते आहे ते कमी होतं. लॉस ऑफ टेस्ट त्या व्यक्तीला टेस्ट येत नाही जर झिंकची डिफिशियन्सी झाली. हायपोगोनॅडिझम होतो. त्यानंतर डॉर्फिझम होतो, म्हणजे हाईट शॉर्ट होते, स्किनमध्ये चेंजेस येतात, वुंड हिलिंग डिले होते आणि स्पॉन्टेनियस अबॉर्शन होण्याचे चान्सेस वाढतात. कशामुळं? झिंकच्या कमतरतेमुळं. ठीक आहे, झिंक अलॉंग विथ ORS रिड्युसेस द ड्युरेशन अँड सिव्हिरिटी ऑफ ॲक्यूट अँड परसिस्टंट डायरिया. ठीक आहे, या ठिकाणी काय सांगितलं? झिंक जर ORS सोबत आपण जर दिलं, ठीक आहे, झिंक प्लस ORS जर आपण डायरियावाल्या पेशंटला दिलं तर काय होतं? रिड्युसेस द ड्युरेशन अँड सिव्हिरिटी ऑफ ॲक्यूट अँड परसिस्टंट डायरिया. झिंक ORS जर दिलं तर काय होतं? हे डायरियाचं ड्युरेशन पण कमी करतो आणि सिव्हिरिटी ऑफ ॲक्यूट अँड परसिस्टंट डायरिया जी आहे ती सिव्हिरिटी पण कमी करतो. आपल्याला माहिती आहे की डायरियाचे 3 टाईप्स असतात. ठीक आहे, कोणकोणते? ॲक्यूट डायरिया, परसिस्टंट डायरिया अँड क्रोनिक डायरिया. ॲक्यूट डायरिया जे आहे ते अप टू 2 वीक्स, लेट दॅन 2 वीक्स जे असतो ते अक्यूट डायरिया असतो. त्यानंतर परसिस्टंट डायरिया जे असतो ते असतो मोर दॅन 2 वीक्स टू, म्हणजे 2 ते 3 वीकपर्यंतचा जे काय डायरिया असतो ते असतो परसिस्टंट डायरिया. आणि 3 वीकपेक्षा जर जास्त असला डायरिया तर त्याला आपण काय म्हणतो? क्रोनिक डायरिया. ठीक आहे, तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की झिंक ORS सोबत जर दिलं तर ते ड्युरेशन आणि सिव्हिरिटी कमी करतो ॲक्यूट आणि परसिस्टंट डायरियाचा. ठीक आहे, त्यानंतर रिकमेंडेड डेली इनटेक. ठीक आहे, झिंकची रिकमेंडेड डेली इनटेक जे आहे ते अडल्ट मॅनमध्ये 12 मिलीग्राम पर डे. अडल्ट मॅनला जे आहे ते 12 मिलीग्राम पर डे एवढं झिंक लागतं. त्यानंतर अडल्ट वुमनला 10 मिलीग्राम पर डे एवढं झिंक लागतो. आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन 12 मिलीग्राम पर डे एवढं झिंक लागत असतो. ठीक आहे, हे झालं इन्फॉर्मेशन झिंकबद्दल. त्यानंतर नेक्स्ट वन, हे झिंकच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ही जी डायरियासाठी जी गोष्ट सांगितली ही गोष्ट एक्झाममध्ये विचारतात, त्याच्यामुळे त्याच्यावर थोडं फोकस करा. त्यानंतर हे झालं रिकमेंडेड डेली डायटरी इनटेकबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे काही कॉमन जी काही गोष्टी आहेत जी काही एक्झाममध्ये रिपीटेडली विचारतात. या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. फर्स्ट वन इज पेलॅग्रा इज द मोस्ट कॉमन प्रॉब्लेम ऑफ मेज इटिंग पॉप्युलेशन. म्हणजे काय? जी काही पेलॅग्रा नावाची डिसीज कंडिशन आहे ती कॉमनली कोणत्या लोकांमध्ये फाउंड होते? तर मेज इटिंग पॉप्युलेशन. म्हणजे काय? जी लोक मक्का जास्त खातात, म्हणजे मक्केचं जास्त जे सेवन करतात, जी लोक मक्केचं जास्त सेवन करतात अशा लोकांमध्ये पेलॅग्रा नावाची डिसीज कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, सेकंड आहे पल्सेस ऑल्सो कॉल्ड पुअर मॅन्स मीट. म्हणजे काय? गरिबाचं जे काही मीठ म्हणजे गरिबात जे काही मटण जे आहे ते कशाला म्हणतात? तर पल्सेसला म्हणतात. ठीक आहे, पल्सेस ऑल्सो कॉल्ड ॲज पुअर मॅन्स मीट. पल्सेसलाच काय म्हणतात? गरिबाचं मटण. त्यानंतर
मिल्क इज द बेस्ट अँड मोस्ट कम्प्लीट फूड. म्हणजे जे काही दूध आहे ते बेस्ट आणि मोस्ट कम्प्लीट फूड कशाला म्हणतो आपण, तर मिल्कला म्हणत असतो. मिल्क इज द बेस्ट अँड मोस्ट कम्प्लीट फूड. त्यानंतर मिल्क इज गुड सोर्स ऑफ ऑल व्हिटॅमिन. म्हणजे मिल्कमध्ये सगळे व्हिटॅमिन असतात एक्सेप्ट व्हिटॅमिन सी. ठीक आहे, असा क्वेश्चन विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट व्हिटॅमिन इज नॉट गेट फ्रॉम मिल्क. तर त्या ठिकाणी आपल्याला आन्सर करता आलं पाहिजे व्हिटॅमिन सी. म्हणजे मिल्कमध्ये सगळे व्हिटॅमिन्स आढळतात एक्सेप्ट व्हिटॅमिन सी. एग्स कंटेन ऑल द न्यूट्रिएंट एक्सेप्ट कार्बोहायड्रेट अँड व्हिटॅमिन सी. म्हणजे अंड्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स, सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आढळतात एक्सेप्ट कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी. कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी हे जे आहे ते आपल्याला एग्समध्ये पाहायला मिळत नाही. ठीक आहे, मिल्कमध्ये व्हिटॅमिन सी नसतो, अंड्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी नसतो. ठीक आहे, आणि कम्प्लीट फूड आपण कशाला म्हणतो, बेस्ट अँड मोस्ट कम्प्लीट फूड मिल्कला म्हणत असतो. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे न्यूट्रिशनल प्रॉब्लेम इन इंडिया. ठीक आहे, कॉमन न्यूट्रिशनल प्रॉब्लेम इन इंडिया. फर्स्ट आहे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. त्याला आपण काय म्हणतो, PEM, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, ऑल्सो कॉल्ड प्रोटीन कॅलोरी माल न्यूट्रिशन. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनलाच काय म्हणतो, प्रोटीन कॅलरी माल न्यूट्रिशन किंवा फूड गॅप. ठीक आहे, फूड गॅप आपण कशाला म्हणतो, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनला. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन इज द मेजर हेल्थ अँड न्यूट्रिशनल प्रॉब्लेम इन इंडिया. म्हणजे इंडियाचा जर विचार केला तर प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन जे आहे ते मेजर आणि म्हणजे मेजर हेल्थ प्रॉब्लेम आहे कोणता, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. फर्स्ट इंडिकेटर ऑफ प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन इज अंडर वेट फॉर एज. म्हणजे जर वयाचा जर विचार केला तर वयानुसार कमी वजन असणं. ठीक आहे, वयानुसार कमी वजन असणं त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे फर्स्ट इंडिकेटर असतो ते प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचा. ठीक आहे, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचे दोन जे काही असतात डिसऑर्डर असतात, त्याच्यामध्ये फर्स्ट असतो क्विशरकर आणि सेकंड असतो मरॅस्मर. याला क्वॉशरकर पण म्हणतात, काही जण क्विशरकर म्हणतात, जे सूट असेल तुम्हाला ते म्हणू शकता. क्विशरकर आणि सेकंड वन इज मरॅस्मस. फर्स्ट आहे क्विशरकरमध्ये प्रोटीन डिफिशियन्सी होत असते. ठीक आहे, क्विशरकरमध्ये प्रोटीन डिफिशियन्सी होत असते आणि या डिसीज कंडिशनमध्ये जे काही पेशंट असेल त्याचा जे फेस आहे ते मून लाईक फेस होतो. आणि क्विशरकरला अल्सो नोन ॲज सिकनेस ऑफ विनिंग. ठीक आहे, क्विशरकरलाच अल्सो नोन ॲज काय म्हणतात, सिकनेस ऑफ विनिंग. ठीक आहे, हे झालं क्विशरकरबद्दल. सेकंड आहे मरॅस्मस जे आहे ते एनर्जी डिफिशियन्सीमुळे होत असतं. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतो, एनर्जी डिफिशियन्सी आणि मंकी लाईक फेस होतो. ठीक आहे, मरॅस्मसमध्ये. क्विशरकरमध्ये मून लाईक आणि मरॅस्मसमध्ये मंकी लाईक जे आहे ते फेस होत असतो. ठीक आहे, हे झालं प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनबद्दल. त्यानंतर या ठिकाणी एक इन्फॉर्मेशनचा पॉईंट सांगितला आहे, मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स. मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स याचं मेजर करण्यासाठी जे आहे ते शाकीर टेप यूज केला जातो. ठीक आहे, मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्ससाठी शाकीर टेप जे आहे ते यूजमध्ये घेतला जातो. ठीक आहे, कम्युनिटी एरियामध्ये. ठीक आहे, त्यानंतर आहे न्यूट्रिशनल ॲनिमिया. फर्स्ट होतं प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, सेकंड आहे न्यूट्रिशनल ॲनिमिया. ॲनिमिया ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ आयरन, व्हिटॅमिन B12 अँड फोलिक ॲसिड कॉल्ड न्यूट्रिशनल ॲनिमिया. न्यूट्रिशनल ॲनिमिया कशाला म्हणतो आपण, जर डिफिशियन्सी झाली असेल कशाची, आयरनची, व्हिटॅमिन B12ची आणि फोलिक ॲसिडची, तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी ॲनिमिया. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मोस्ट कॉमन ॲनिमिया जे असतो ते असतो आयरन डिफिशियन्सी ॲनिमिया. ठीक आहे, त्यानंतर लास्ट जे काही डिसऑर्डर आहे ते आहे आयरन डिफिशियन्सी डिसऑर्डर, आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर इट इज अ मोस्ट कॉमन प्रॉब्लेम इन हिमालयन गॉयटर. म्हणजे काय, जे लोक उंचावरती जास्त राहतात, ठीक आहे, म्हणजे टेकड्यावरती राहतात, हिमालयन एरियामध्ये राहतात, त्या ठिकाणी आयोडीन जे आहे त्याची मात्रा कमी प्रमाणात आढळते तिथल्या फूड आयटम्समध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळं तिथल्या लोकांना जे आहे ते आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर होत असतो. म्हणजे गॉयटर नावाचं जे काय आहे ते डिसऑर्डर होत असतो. ठीक आहे, आणि नॅशनल गॉयटर कंट्रोल प्रोग्राम जे हे 1962 मध्ये आला होता. ठीक आहे, तर हे झालं न्यूट्रिशनल प्रॉब्लेम इन इंडियाबद्दल. या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी बघितल्यात. ठीक आहे, सर्व न्यूट्रिशन कव्हर करण्याची म्हणजे इम्पॉर्टंट जेवढे काही पॉईंट असतील ते सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये बघायचं जे आहे ते ट्राय केलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्यात, मग इंट्रोडक्टरी पॉईंटमध्ये डेफिनेशन बघितली, क्लासेस बघितले, फूडचे क्लासिफिकेशन्स बघितले, प्रोटीन्स बघितले, लिपिड्स बघितले, त्यानंतर फॅटी ॲसिड्स बघितले, कार्बोहायड्रेट बघितले, व्हिटॅमिन्स बघितले आणि मिनरल्स बघितले. नंबर ऑफ मिनरल्स आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. त्यानंतर न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज
इन इंडिया, त्याचे डिसऑर्डर्स आपण बघितलेत. ठीक आहे, तर बघा स्टार्टिंगपासून आपण ह्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. इसेन्शियल अमायनो ॲसिड तुम्ही नक्की पाठ करा. तुम्हाला जे ट्रिक सांगितली त्या ट्रिकनुसार तुम्ही सर्व गोष्टी पाठ करायच्या आहेत. ठीक आहे, प्रोटीन रिक्वायरमेंटवर तरी क्वेश्चन असतो, त्याच्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि हे जे काही विटॅमिन सांगितले होते हे सर्व विटॅमिन तुम्हाला हा जो चार्ट आहे तो जसा तसा पाठ करायचा आहे. याच्यावर एकतरी क्वेश्चन जे आहे ते फिक्स असणार, म्हणजे असणारच बघा. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ कंप्लीट न्यूट्रिशनचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. ठीक आहे, न्यूट्रिशन आपण या ठिकाणी कंप्लीट न्यूट्रिशन कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जर याच्यामध्ये कोणती तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन करून सांगायची असेल किंवा नवीन एखादी गोष्ट ॲड करून सांगायची असेल किंवा कोणत्या एखाद्या टॉपिकवर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल आमच्या टीमकडून तर तुम्ही नक्की कमेंट करा. या व्हिडिओला गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरे पण नंबर ऑफ व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स.